हळदीचा पहिला डोस काय असला पाहिजे? बघा, हा डोस जो मी तुम्हाला सांगणार आहे ना, जर तुम्ही बेसिलमध्ये डोस दिला नसेल तर तो तुमच्यासाठी डोस आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्या डोसमध्ये आहे सिलिकॉन 50 किलो. आता मी तुम्हाला सांगतो सिलिकॉन का घ्यायचं. बघा, आता सध्याचं वातावरण जसं की तुम्हाला माहिती आहे, पाऊस वगैरे पडत नाही, तर त्यासाठी सिलिकॉन आपल्याला घ्यायचं आहे. त्यानं काय होणार, पानं आपले पाणी धरून ठेवणार, त्यासोबत पाण्याची क्वालिटी सुधारणार आणि त्यावर एक असं संरक्षणाचं कवच निर्माण होणार, जेणेकरून छोटे मोठे बारीक सारीक जे काही कीड वगैरे आहेत, इन्सेक्टचा अटॅक आहे तो होणार नाही. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे DAP घ्यायचं आहे आपल्याला. एका एकरसाठी डोस असणार आहे 75 किलो. तर DAP का घ्यायचं आहे? सुरुवातीला आता आपल्या हळदीने फुटवे वगैरे काढले पाहिजे, त्यासाठी आपल्याला DAP घ्यायचं आहे. आता बघा, अमोनियम सल्फेट 50 किलो आपल्याला घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. त्या जागी तुम्ही युरिया पण सोडू शकता. हे तुमच्यावर आहे, डिपेंड करतं. कारण अमोनियम सल्फेट जर तुम्ही घ्याल तर तुमचा खर्च वाढेल. त्यानंतर तुम्हाला ह्युमिक घ्यायचं आहे, पण ह्युमिक घ्यायचे 12% तर ह्युमिक काय करतं, ह्युमिक जे आपल्या पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं शेवटचं असणार आहे निंबोळी तुम्हाला 1 एकरसाठी जवळपास 50 किलो घ्यायची आहे. निंबोळी का घ्यायची आहे की आपल्या मातीने पाणी धरून ठेवलं पाहिजे, मातीची चांगली क्वालिटी झाली पाहिजे आणि त्यासोबतच काही किडी वगैरे आहेत त्याचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे. कारण काय होतं, निंबोळी जेव्हा आपण टाकतो खतात मिसळून, निंबोळीचा असा वास येतो, दुर्गंधीमुळे किडी वगैरे येत नाहीत. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर काही प्रश्न असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.